या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या 69व्या पुण्यतिथी महोत्सवास 2 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा 69वा पुण्यतिथी महोत्सव सोमवार 2 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. या निमित्त सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे गुरुगीता पारायण करण्यात येत असून सोमवार 2 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी 8 ते 9 या वेळेत गुरुगीता पारायण होईल. शनिवार दिनांक 31 रोजी सायंकाळी 5 ते 7 दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज मृदुंग वादन शिक्षण संस्था व संगीत विद्यालयातील 50 बाल वारकऱ्यांचं सामूहिक मृदुंग वादन होईल. रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता पौर्णिमेनिमित्त पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता गुरुगीता पारायण समाप्ती व श्री प्रभाकर स्वामी महाराजांच्या पिंडीस रुद्राभिषेक व दुपारी तर्पण विधी ट्रस्टी उदय वैद्य यांच्या हस्ते आणि ब्रह्मवृंदांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल. त्याच दिवशी रात्री 11:15 वाजता सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत गुलालाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील उपस्थित राहणार आहेत. बुधवार 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते होईल. सम्राट चौक येथून निघालेली ही मिरवणूक पारंपरिक मार्गावरून रात्री 9 वाजता पुन्हा मंदिरात विसर्जित होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी या प्रसंगी केलं. साधारणतः उद्याच्याला शनिवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंडळ जे आहे तर त्यांचा बाल वारकरी आहे, त्यांचा मृदुंग वाजनाचा कार्यक्रम उद्याच्याला संध्याकाळी 5 वाजता मंदिरामध्ये असतो. अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांचं ते बाल वारकरी जे आहेत ते मृदुंग वादन वगैरे ते करत असतात. तर त्याच्यानंतर रविवारी पौर्णिमेची रात्री पालखीचे मंदिरामध्ये पालखी मिरवणूक आहे पौर्णिमेनिमित्त. सोमवारी मुख्य दिवस आहे या उत्सवातला. सोमवारी सकाळी 8 ते 9 गुरुगीता पारायण असल्यानंतर 9 वाजता पारायणाची समाप्ती होणार आहे. तदनंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होईल, तसं दुपारी तर्पण विधी होईल आणि रात्री सगळ्यात महत्त्वाचा जो कार्यक्रम असतो तो 11:15 वाजता महाराजांचा गुलालाचा कार्यक्रम असतो. यासाठी हजारो भाविक या ठिकाणी हजर असतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये बुंदीचे लाडू आहेत त्याचं प्रसादाचं वाटप या ठिकाणी आपल्या गुन्हे शाखेचे उपायुक्त आहेत डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम त्यांच्या शुभ हस्ते दुपारी मंदिरामध्ये 12 वाजता होणार आहे. आणि 4 तारखेला जे आहे नगर प्रदक्षिणा होणार आहे, महाराजांच्या रथाची आणि पालखीची मिरवणूक असणार आहे. तर ती नगर प्रदक्षिणा होणार आहे. त्या पालखी मिरवणुकीचं जे शुभारंभ आहे ते आपले सोलापूरचे सन्माननीय पोलीस आयुक्त मान्य श्री एम राजकुमार साहेब यांच्या शुभ हस्ते त्या रथाच्या मिरवणुकीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता मंदिरातनं सुरू होणार आहे. मिरवणुकीचा जो मार्ग असेल तो महाराजांचं मंदिर, सम्राट चौक, बाळीवेस चाटी गल्ली, कुंभार वेसेतनं बसवेश्वर महाराजांचं चौक, त्याच्यानंतर कन्ना चौक, राजेंद्र चौकातनं येईल ते साखरपेठ पोलीस चौकी, साखरपेठीत पोलीस चौकीतनं येईल तो समाचार चौकात येईल. तिथून येईल जो फौजा चावडी, जुनी फौजा चावडी म्हणतो तिथे, तिथून दत्त चौकातून महाराज ज्या कट्ट्यावर बसत होते आयुष्यभर शेवटी आणि ज्याने अनेक लोकांचा उद्धार केला असं नवी पेठेतलं राम मंदिर आहे तिथे आरती होईल राम मंदिरात. तिथून गंगाविहीर चौपाट, माळी गल्ली, लोणार गल्लीतनं पत्रा तालीमीतनं नंतर येईल मिरवणूक ही
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून सम्राट चौकात जाईल. सम्राट चौकातनं परत महाराजांच्या मंदिरामध्ये रात्री साधारणतः 9 पर्यंत न्यायचा आमचा प्रयत्न आहे. या पत्रकार परिषदेस श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वागचौरे, मंदिर ट्रस्टचे सदस्य रवी गुंड, सम्राट राऊत, सुभाष बद्दुरकर, रमेश देशमुख, मंदिराचे व्यवस्थापक निरंजन दंतकाळे, भजनी मंडळाचे दत्तात्रय कुसेकर, कोथिंबिरे, मंदिराच्या प्रसारण विभागाचे प्रमुख परशुराम भटकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान गुलालाच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण द न्यूज प्लस चॅनल आणि भक्ती चॅनल वरून करण्यात येणार आहे.